अगदीच. आणि तंत्रज्ञानानं जो अल्गोरिदम सेट केलेला आहे तो केवळ एकच मत दाखवतोय, त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक दुसरं मत बघणं हे खरं तर आवश्यक आहे, मला असं वाटतं. पण आताच तुम्ही राजकारण, समाजकारण यांची जी काही घुसळण झालेली आहे सध्या, ती अतिशय वाईट स्तरावर गेली आहे. याचं एक अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक खरातांचं प्रकरण चव्हाट्यावर येण्यासाठी महत्वाचे ठरलेत ते राजकीय नेते, त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि यातला असलेला राजकीय नेत्यांचा इन्फ्लुअन्स हा सगळ्यांच्या लक्षात आला. असं जरी असलं तरी कालच रितू तावडे, ज्या मुंबईच्या भाजपच्या महापौर आहेत, त्यांनी मात्र महावीर जयंतीच्या निमित्ताने गेलेल्या एका कार्यक्रमामध्ये अगदी एका बाबांचं उदाहरण देऊन स्पष्टपणे असं सांगितलं की गेल्या 1.5 वर्षामध्ये माझा घसा खराब होता आणि या बाबांच्या कृपेनं तो नीट झालेला आहे. आता जेव्हा हे प्रकरण अतिशय तापलेलं आहे, प्रत्येक बाजूतून वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स येत आहेत, विरोधी त्या बाजूने, त्याच वेळेला पुन्हा राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीचे कुठलेही महाराज असतील यांना एंडॉर्स करणं हे किती भयानक आहे. नाही, खरंच आहे. म्हणजे तेवढं देखील तारतम्य आणि औचित्य सध्याच्या राजकारण्यांनी गमावलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जसं बुवा तेथे बाया अशी पूर्वी आचार्य दिलेल्या नाटक होतं, तसं आता हे बुवा तिथे राजकारणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मी मगाशी जे म्हणत होतो की धर्मकारणाचा आणि राजकारणाचा जो एकमेकाशी सांधेजोड केली गेलेली आहे, त्याच्यामुळं या बाबांचे जे कोणी बाबा बुवा असतात, त्यांचे जे भक्त असतात ते बहुतांश या राजकीय पक्षांना सहजी मतदार म्हणून जोडले जातात. आणि अशा पद्धतीने सगळ्यांना सोयीची, बाबा बुवांना आणि राजकीय पक्षांना दोघांनाही सोयीची अशा स्वरूपाची ही एक युती झालेली आहे, नेक्सस झालेलं आहे. आणि अनेक वेळेला हेच राजकीय पुढारी विसरून जातात की ज्या संतांचा आपण वारसा सांगतो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या साऱ्या वर्षांच्या पूर्वी, शतकांच्या पूर्वी असं ते म्हणून गेलेत की मंत्रेची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे. म्हणजे जर मंत्राने वैरी मरत असेल तर कट्यार बांधण्याची, तलवार बांधण्याची काय गरज आहे. किंवा तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत की नवसा सायासे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. म्हणजे नवसानी जर कन्या आणि पुत्र होत असते तर पतीची काय गरज आहे. आता खोकला जर बाबा बुवांच्या उपचारांनी बरा होत असेल तर मग डॉक्टरांची काय गरज आहे. आणि बाबा बुवांच्या उपचारांनी जर खोकला बरा झाला असं आपण म्हणत असू, तर आपण आपल्या मतदारांच्या वरती काय संस्कार करतोय, त्या मतदारांना कुठल्या गोष्टी फॉलो करायला सांगतोय. अनेक वेळेला राजकारणी आणि सेलिब्रिटी यांचं वर्तणूक हे सामान्य जनता फॉलो करत असते. आणि याच्यामधून, कारण खोकल्याचे 100 प्रकार असू शकतात, त्या 100 प्रकाराचे उपचार पण वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. अशा वेळेला तज्ञ डॉक्टरला न दाखवता, त्याचा उपचार न घेता, म्हणजे खोकला हा टीबीचा पण असू शकतो, दम्याचा पण असू शकतो, किंवा घशामध्ये एखादी गोष्ट अडकल्यामुळे पण येणारा असू शकतो. आता यातले वेगवेगळे कुठले आहेत हे समजून त्याचा इलाज करण्या इतकं प्रशिक्षण त्या बाबाकडे आहे का, हे जर आपण समजून घेणार नसू तर मला वाटतं त्यातून अशा अंधश्रद्धा पसरवणारे राजकारणी तयार होतात. आणि मतदार म्हणून आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण जर अशा राजकारण्यांना निवडून देत असू तर मग ते जे काही करतायत पुढे जाऊन त्याच्याविषयी तक्रार करण्याचा फार आपल्याला अधिकार राहत नाही. त्यामुळं आपण या लोकांना निवडून देतानाच मला वाटतं विचार करायला पाहिजे की मी ज्या माणसाला मतदान करतोय ती व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनाला, चिकित्सक मनोभावाला पाठिंबा देणारी आहे का नाही, याचा विचार मतदारांना आवश्यक आहे. अगदी खरंच आहे. खरं तर राजकीय सध्याचं राजकारण, राजकीय नेते आणि बुवा यांचं समीकरण हे जग जाहीर आहे. पण आपण सामान्य जनता म्हणून एकतर चिकित्सक असणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते कुणाच्याही बाबतीत असू शकतं. केवळ राजकीय नाही, कुठल्याही बाबतीत आपण चिकित्सक असायला हवं आणि प्रश्न विचारायला हवे. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ज्यांना फॉलो करतो, ज्यांना आदर्श मानतो, ते आपल्याला कुठेतरी वेगळीकडेच घेऊन जात आहेत की आपली वोट बँक म्हणून आपला वापर करतायत. ह्या सगळ्याचाही विचार करण्याची ही आपली ही जबाबदारी आहे, ती आपण टाळून चालणार नाही. तुर्तास तरी मला असं वाटतं की या सगळ्या अशोक खरात या सगळ्या प्रकरणानंतर आपला ही जबाबदारी आपण खरं तर विसरता कामा नये असं मला वाटतं. आणि ही जबाबदारी आपली काय आहे,
याचाही विचार करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तुलाच आपण इथेच थांबूया. थँक्यू.